नमस्कार. या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा. आपण आता पुढच्या श्लोकला सुरुवात करूया. रामदास स्वामी 17व्या श्लोक मध्ये म्हणतात, मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्म योगे, मती मंदते खेद मानी वियोगे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. चिंताचा अर्थ आपण अगदी पहिलाच जो श्लोक घेतलेला त्यात पाहिलेला की चिंता म्हणजे काय असते. तर भविष्यात घडणाऱ्या एखाद्या घटनेविषयी आज आपण जेव्हा भीतीयुक्त चिंतन मनन करतो नकारात्मक पद्धतीने, तर त्याला आपण चिंता म्हणतो. तर काय असतं, मानवाचं जे मन असतं ना ते चिंता वाहत असतं म्हणजे कसं की ओझे कसं आपण वाहून नेतो एखादा माणूस, तसंच आपलं जे मन असतं ते चिंतेचे वजन असतं, जो भार असतो, कसं असतं की चिंता करायला लागला की आपल्याला जड जड वाटतं ना, असं एकदम हेवी फील होतं आणि मग थकवा वगैरे येतो, कारण की चिंता तेवढी आपली एनर्जीच घेत असते. तर मग म्हणून रामदास स्वामी सांगतात की मानवाचं जे मन आहे ते काय करत आहे, चिंता वाहतं नेहमी, सारखी त्याला चिंता असते, असं होईल का तसं होईल का. मग म्हणून ते म्हणतात की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जातं. जे व्हायचंय ते होऊन जातं, पण आपण सारखी चिंता चिंता करत असतो. समजा की एखादा सुंदरसा तुम्हाला एखादा ड्रेस घ्यायचा आहे, पण तुमच्याकडे पैसे तितके जमवलेले नाहीत, किंवा मी जर ड्रेस घेतला तर मग माझं बघून आणखी शेजारचिनीला हेवा आहे, तर ती पण तसंच घेईल. मग घ्यायचा की नाही, मग मग काय बोलतील, कोणी नातेवाईक काय बोलतील का, असं कशाला घेतला, मग काय, असं सारखी चिंता असते ना की हे मी कसं काय करणार. ही चिंता चिंता चिंता. आणि मग तोच जर ड्रेस घेऊन झाला की मग असं वाटतं, हे नाकाराने इतकी चिंता करत होते, कोणी काहीच नाही बोललं, सगळ्यांना आवडलं आणि आणि काहीच नाही, जसं आपल्याला वाटत होतं तसं काही झालं पण नाही. मग हेच रामदास स्वामींना सांगायचंय की विनाकारण आपलं जे मानवाचं जे मन आहे ना ते सारखं चिंता वाहत असतं. आणि चिंतामुळे काय होतं की आपल्याला एखादी गोष्टीला तितका वेळ लागणार नसतो किंवा तितकी एनर्जीही लागणार नसते, इतकी चटकन पटकन आणि सहज ती गोष्ट होणार असते. पण चिंतेमुळे काय होतं, चिंतेमुळे त्या गोष्टी थोडी अशक्य वाटावीशी वाटते किंवा आपण ती करायचा प्रयत्नही करत नाही. तर हेच रामदास स्वामी सांगतायत की चिंता वाटून घेण्याची काही गरज नाही, जी मनाला सारखी वाटत असते. जे व्हायचंय ते होऊन जाईल, तुम्ही प्रयत्न करत राहा, त्या दिशेने चालत राहा आणि चिंता भीती वगैरे हे सगळं सोडून द्या. पुढच्या 2 ओळींमध्ये सांगतात, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. माझ्या नशिबीनं असंच आहे, माझ्या भाग्यात ना असंच लिहिलेलं आहे, सारखं काही ना काही वाईट होत असतं. खूप खूप कसं तरी असं का होत असेल बरं नेहमी माझ्यासोबत, परिस्थिती पण अशाच करतात, असं सगळं काही जवळून येतं, लोक पण मला नेहमी वाईटच भेटतात. काय करतो आपण, खेद करतो. खेद म्हणजे दुःख, की नेहमी असंच माझ्यासोबतच का, असं वाईट वाईट वागणं का, मी लोकांसोबत इतकं चांगलं वागून सुद्धा माझ्यासोबतच वाईट का. मग आपल्याला कोट बघायला मिळतात की जी लोक सगळ्यात चांगली असतात त्यांच्यासोबतच खूप जास्त वाईट घडतं वगैरे म्हणून. पण खरं तर सांगू का, इथे रामदास स्वामी सांगतायत की मतिमंद आहेत ती लोक जे असं दुःख करत असतात. हे सगळं कशामुळे, कर्माच्या जोरावर आहे. जसं मी म्हंटल की आपले पाप पुण्याचा हिशोब दुसरीकडे एका जागी वगैरे कुठे ठेवलेला नसतो, तर ते लगेच आपण जसं कर्म करतो तसं आपल्याला ते मिळत असतं. कारण की आपल्या कर्माने आपण काय करतो, तशा परिस्थितींना निमंत्रण देत असतो, तशा व्यक्तींना निमंत्रण देत असतो आपल्या आयुष्यामध्ये, आणि हे सगळं आपणच सगळं योजलेलं असतं आणि तसंच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. जसं बी आपण लावू तसंच झाडी येणार आणि तशीच फळ आपल्याला मिळणार. अगदी त्याचप्रमाणे जसे आपण कर्म करणार. कर्म करणं म्हणजे काय, शरीराने आपण हाताने असं बाहेरच्या अंगांनी काही कर्म करतो तेच कर्म का, नाही. तर आपल्या अंतरंगात, आपल्या मनात आपण जे विचार करतो, ज्या भावना असतात तेही एक कर्मच आहे. तर मग हे दोघं कर्म जे आहे ना ते एकंदरीत काय आहेत, ते आपल्या सुखाला पण कारणीभूत आहेत आणि दुःखाला पण कारणीभूत आहे. पण आपण सुखाचा इतका आस्वाद घेत नाही जितका आपण दुःखाचा आस्वाद घेतो. आनंद नाही, पण म्हणजे कसं त्याचं जसं चिंतन करतो, त्याच्यावर जास्त वेळ वाया घालतो आणि मनाची प्रवृत्तीच अशी आहे ना की नकारात्मक गोष्टींकडे जास्त ओढलं जातं. खरं तर प्रवृत्ती म्हणण्यापेक्षा आज जे काही वातावरण आहे आणि जे काही आपण आपल्या मनाला देत असतो ते सगळं इतकं नकारात्मक आहे की त्यामुळे आपल्या मनाला आपण असं प्रशिक्षण दिलंय की नकारात्मक गोष्टींवर, ज्या गोष्टी आयुष्यात नकोय, जे विचार तुम्हाला त्रास देतील, असं जड जड वाटेल, अशी एनर्जी निघून गेल्यासारखं वाटेल, ते विचार आपण जास्त करत असतो आणि म्हणून आपल्याला दुःख वाटत असतं ते. आणि म्हणून सांगतात रामदास स्वामी की अरे जे काही आज तुमच्या आयुष्यात होतंय, ते जे दुःख जे तुम्हाला वाटतंय ना, ते दुःख वाटून घेऊ नका.
का? कारण की हे सगळं तुमच्या कर्मांमुळेच झालेलं आहे. म्हणून इथे रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की काय करायचंय आपल्याला, तर आपल्याला चिंता करायची नाहीये. जे होणार आहे ते आपण योग्य कर्म केलेले असतील त्यामुळे आपले विचार, भावना आणि कर्म म्हणजे चिंतन, मनन आणि बाह्य अंगांनी पण त्यासाठी प्रयत्न केले असतील तर ते एकाकी ते सगळं होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करायची, दुसऱ्या 2 ओळींमध्ये सांगितलंय त्यांनी की दुःख नाही मानायचंय. दुःख कोण मानतं, ज्यांना त्याला समजत नाही की हे आपल्या कर्मामुळे चाललंय. मला माहितीये कधी कधी आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की आपल्याला स्वीकारायला जड होते की हे माझ्या कर्मामुळे झालंय. पण मला सांगा, जी गोष्ट घडली त्यावर शोक करत बसण्यापेक्षा किंवा नाही हे माझ्यासोबत नव्हतं घडायला पाहिजे होतं, माझ्यासोबत चुकीचं झालंय, हे विचार करून काही होणार आहे का? उलट तुम्ही आजचा वर्तमान वाया घालतायत ना. त्या वेळेमध्ये तुम्ही काहीतरी चांगलं करू शकला असतात, स्वतःला वेळ देऊ शकला असतात, पण हे न करता तुम्ही हे स्वतःला सांगतायत की माझं कर्म इतकं वाईट नव्हतंच की ज्यामुळे मला इतकं दुःख आलं. कधी कधी काय होतं की आपल्याला समजत नाही, नकळतपणे आपण काहीतरी करून जातो आणि आपल्याला वाटतं की आपण त्याचं जे फळ आलंय वाईट ते ते म्हणजे बरोबर योग्य नाही झालं, अन्याय झाल्यासारखा वाटतो. जर मी तुम्हाला यात एक छोटीशी गोष्ट सांगू की जे समजण्यासाठी, तर एक व्यक्ती जो असतो तो रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालत जाताना त्याला दिसतं की तिथे काही मुंग्या आहेत आणि तो काय करतो, त्या मुंग्यांच्या इथे पाणी टाकून देतो की त्या मुंग्या मरून जातील. आणि हे सगळं तो घरात जातो की बस मी मुंग्यांवर पाणी टाकलं. त्या माणसाला काय माहितीये तिथे मुंग्या होत्या, मी त्या मुंग्यांवर पाणी टाकलं. पण सत्य घटना अशी होती की त्या मुंग्या बाहेर पडल्या होत्या अन्नाच्या शोधात आणि त्यात त्यांची पिल्ले होती फक्त घरात. आणि मग त्या मुंग्या तर मरून गेल्या म्हणून त्यांची पिल्ले तिकडे तशीच राहिली आणि मग ती पिल्ले येऊन दुसऱ्याने खाल्ली, काही पिल्ले मरून गेली. त्या माणसाला काही माहित होतं का? नाही. यात मला सांगायचं हे आहे की आपल्याला वाटतं की आपण छोटंसं काहीतरी केलंय, छोटंसं कोणाला तरी दुखावलंय, पण ते समोरच्याला दुखावलेलं आपलं कर्म किती सगळ्या लोकांवर प्रभाव पाडतंय, पुढे जाऊन त्याचं काय कुठे होणार आहे हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपण म्हणतो ना, अरे काय नाही, छोटंसंच पाप केलं मी, किंवा छोटंसं चुकी झाली, काय चुकून दुखावलं गेलं. तर तुम्हाला समजतं तुम्ही कोणाला दुखावलं केव्हाही समजत चटकन त्याला सॉरी म्हणायला, माफी मागायला काही त्यात वाईट नाहीये. हेच मला तुम्हाला सांगायचंय की आपण जे म्हणतो ना की छोटंसं केलं, छोटंसं झालं, छोटंसं पाप केलं, पण आपल्याला ते छोटं वाटतं, त्या माणसाला जर छोटं वाटलं की मी त्या त्या मुंग्यांवर पाणी टाकलं बस. पण त्याच्या मागे काय कथा घडते किंवा त्याच्यानंतर पुढे काय घडतं, तो प्रभाव किती लोकांवर पडतो हे आपण सांगू शकत नाही. म्हणून हा जो विचार आहे ना की मी छोटंसं पाप वगैरे केलं, हा नको करायला पाहिजे आणि आपली कर्म आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि मग काय करायचंय की जे काही आयुष्यात घडतं त्याचं दुःख पकडून नाही ठेवायचं, हे स्वीकार करून घ्या की तुम्ही ते मागे किती छोटं तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही छोटंसं काहीतरी चूक केली आहे, छोटंसं काहीतरी कोणाला दुखावलंय किंवा कोणाला त्रास दिलाय, तर ते छोटंसंच आज तुम्हाला त्याच्यामुळे ते दुःख जे तुम्हाला वाटतंय ते त्याच्यामुळे आहे, हे स्वीकार करा. किंबहुना ते दुःख कसं नाही आपण हेही पुढे बघू. आणि मग बस हेच की चिंता करू नका. आज जे काही होतंय ते तुमच्या कर्मांमुळे होतंय, यावर विश्वास ठेवा आणि या निसर्गाचे, स्वतःच्या देहाचे, आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे धन्यवाद द्यायला विसरू नका. कारण की त्यांच्याशिवाय आज हे जीवन नसतंच, तर ते सगळे घटक नसते तर. असो, हेच आपल्याला रामदास स्वामी सांगतायत आणि हे फक्त न ऐकता आपल्याला नेहमी सतर्क राहायचं. बदल करण्यासाठी काय करावं लागतं, स्वतः आपल्याला जागरूक राहून त्या गोष्टींकडे निरीक्षण द्यावं लागतं. तर स्वतः प्रति जागरूक व्हा, तुमच्या विचार भावनांना बघा आणि निरीक्षण करा. तुम्ही चिंता तर करत नाहीये ना, विनाकारण दुःख तर वाटून घेत नाही ना. आनंदी राहा, काळजी घ्या, विचार भावना यांचं नियोजन करा आणि सामाजिक भूमिका पार पाडताना दक्ष राहा. पुन्हा लवकरच भेटूया. तोवर काळजी घ्या, आनंदी राहा. नमो नमः.